तुमच्या 4 बेसिक चुका ज्या तुम्ही या बदलत्या ऋतूमध्ये करता, याचं फळ तुम्हाला आणि तुमच्या मुलांना भोगावं लागणार आहे. मी तुम्हाला पुढील 1 मिनिटात समजून सांगतो. आता पावसाळा सुरू झाला आहे. काही ठिकाणी पाऊस पडतोय, काही ठिकाणी सकाळी ऊन आहे, संध्याकाळी पाऊस आहे. खूप बदलतं वातावरण आहे. याच्यात मुख्य चूक आपण काय करतोय, काय टाळायचं हे मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिली चूक, तहान लागत नाही म्हणून आपण पाणी कमी पितो, असं नाही करायचं. पाऊस असला तरी आपल्या शरीराला पाण्याची तितकीच गरज असते. कमी पाणी म्हणजे थकवा येणार, डोकेदुखी होणार आणि कॉन्स्टिपेशन होणार आणि किडनीला पण लोड येणार. दुसरी महत्वाची चूक म्हणजे आता पावसाळा सुरू झाला आणि थोडंसं थंड वातावरण झालं की आपल्याला लगेच भजे, वडापाव, समोसा खाण्याची एकदम अशी इच्छा होते. पण असं करू नका. आठवड्यातून एकदा दोनदा ठीक आहे, पण रोज तळलेले पदार्थ म्हणजे वजनात वाढ, ऍसिडिटी आणि पचनाचे विकार होणार म्हणजे होणारच. आणि लहान मुलांमध्ये जर पचनाचे विकार सुरू झाले तर ते मॅनेज करणं खूप अवघड आहे, हे लक्षात घ्या. तिसरी चूक म्हणजे रस्त्यावरचे कापलेली फळे, ज्यूस आणि आपली सर्वात आवडती पाणीपुरी ही अवॉइड केली पाहिजे. पावसाळ्यात जीवाणू आणि विषाणू वेगाने वाढतात, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि एका प्लेटच्या चवीसाठी विनाकारण तुम्ही कशाला 2-2, 3-3 दिवस हॉस्पिटलमध्ये घालणार, तर ते टाळलेलं बरं. चौथी चूक म्हणजे ओले कपडे. आता यात खूप जण लहान मुलांकडे दुर्लक्ष करतात. याच्याने काय होणार तर फंगल इन्फेक्शन, खाज आणि खरूज, त्वचेवर पुरळ आणि पायाची दुर्गंधी देखील होईल. आणि काही जणांना ओली बूट घालायची सुद्धा सवय असते. पाचवी आणि सर्वात महत्वाची मोठी चूक म्हणजे सोशल मीडियावरचे तुम्ही काय ते रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे काढे वगैरे असं दुसरं काही घेऊ नका. थोडं काही दुखलं तर आपण मेडिकलवर जाऊन गोळ्या घेतो, हे पण चुकीचं आहे. काही पालक तर अजून स्वतःला एक गोळी लागते म्हणजे मुलांना त्याच्यातली अर्धी गोळी देतात. तर हे कम्प्लिटली चुकीचं आहे. आणि आता अजून एक नियम खूप चांगला आलाय की तुम्हाला कफ सिरप असे मेडिकलवर जाऊन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय भेटणार नाही. हा खूप चांगला निर्णय आहे. लक्षात घ्या, पावसाळ्यात आजार हे नशिबानं होत नाहीत, तर आपल्या सवयीमुळे होतात. ते खूप बारीक बारीक गोष्टी असतात, त्याकडे लक्ष देणे हे खूप गरजेचे आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत राहतील. धन्यवाद.